मित्रांनो, हा व्हिडिओ बघितला तुम्ही? हा व्हिडिओ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधला आहे आणि काल रात्री घडलेली घटना आहे. म्हणजे 8 वाजता हा प्रकार घडला असावा असा अंदाज आहे रात्री. आणि हा विषय एका गरोदर महिलेशी संबंधित आहे आणि मोबाईलशी संबंधित आहे. फोन केला हॉस्पिटलला, फोन उचलला नाही, म्हणून हे जे व्हिडिओमध्ये जे मारहाण करताना जे दिसत आहेत ते शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, शिंदे गटाचे. त्यांचं नाव आहे रमेश शुक्र्या म्हात्रे आणि त्यांच्याबरोबर एक कार्यकर्त्याची टीम आहे. आता त्यांनी काय केलं की त्यांचा फोन उचलला नाही डॉक्टरांनी, तिथे असणारे जे RMO डॉक्टर असतील त्यांनी फोन उचलला नाही, त्याचा त्यांना राग आला. विषय असा होता की त्या हॉस्पिटलमध्ये न्यूबॉर्न बेबीची जी कॅपॅसिटी आहे ती जवळपास 10च्या संख्येने त्याचे कॉट आहेत आणि इथे ॲडमिट होण्यासाठी एक महिला तिथे आली होती. तिला जागा नव्हती आणि त्याची जी सिच्युएशन आहे सोनोग्राफीमध्ये ज्यावेळेस केली बघितली त्या महिलेची, तर ती चुकीच्या पद्धतीचे ते बाळाच्या ज्या नाळ असतात त्या तिच्या मानेभोवती लपटल्या होत्या असं डॉक्टर सांगतात महानगरपालिकेचे, ज्यांच्याशी आम्ही बोललो. सर, मी डॉक्टर सादिया पिंजारी, CMO शास्त्रीनगर हॉस्पिटल. मला अराऊंड 7:15 8:30च्या दरम्यान माझ्या डॉक्टरांचा कॉल आलेला की अशी एक पेशंट आहे, म्हणजे ती प्रियांका उडमले ते पहिल्या खेपेची आहे आणि तिच्या सोनोग्राफीमध्ये बाळाला मेंदूला रक्तस्राव होत नाही आणि बाळाच्या गळ्यात 2 नाळ आहेत. तर आपल्याला सीझर लागणार आणि बाळाला कदाचित NICU लागेल. तर आपण इन्क्वायरी केलेली आमच्या NICUमध्ये, तर ते नव्हतं आणि मग ते डिसिजन घेतलेलं की त्यांना पेशंटला फर्दर हायर सेंटरला पाठवायचं. पण ते लोकल होते, आय थिंक लोकल कॉर्पोरेटर होते. त्यांनी म्हणजे ऑन ड्युटी डॉक्टर आहेत, डॉक्टर वैभव, त्यांच्यावरती हात उचलला आहे, मारहाण केली असं मला व्हर्बली सांगितण्यात आलं आहे. आता आय एम व्हेरी अर्ली टू गिव्ह दॅट इन्फॉर्मेशन. पण त्यांच्याबरोबर ऑन ड्युटी गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर होत्या, त्यांचं डॉक्टर सृष्टी, त्यांचं पण तेच म्हणणं आहे की ते पण त्यांना पण थोडंसं हात वगैरे लागला आहे, धक्का दिला आहे. प्लस माझ्या 2 ऑन ड्युटी सिस्टर्स होत्या, एक इव्हनिंग करून ओव्हर देऊन घरी जात होती आणि एक नाईटवाली होती. त्या दोघींना पण धक्काबुक्की झाली आहे. प्लस त्या ऑन ड्युटी मावशी होत्या, ऑल फिमेल स्टाफ, त्यांना पण धक्का वगैरे लागला आहे त्याच्यातच. असं झालं. गुन्हा दाखल करताय? येस, वी आर गोइंग टू डू दॅट. त्याच्यासाठीच मी त्यांचं सगळं रायटिंगमध्ये आता घेतलं एक्सप्लेनेशन काय झालेलं आणि वी आर अबाउट टू डू दॅट. कंटिन्युअसली हा प्रकार होतोय, काय सांगा? ते डॉक्टर सुरक्षित नाही आहे. येस, त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठांना रायटिंगमध्ये पण दिलं आहे की आम्हाला इथे सेक्युरिटी पाहिजे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की माझे कोणीही डॉक्टर मेंटली दे आर नॉट फीलिंग सेफ. सो नाव वी आर डिमांडिंग फॉर दॅट की आम्हाला सेक्युरिटी पाहिजे. आता हे सगळं घडलं बघा, किती वाईट आहे. आत्ता किती वाजलेले आहेत, दुसरा दिवस उजळलेला आहे आणि जवळजवळ 19 तास उलटलेले. 19 तास उलटून या इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये, या घटनेमध्ये FIR लॉन्च झाला नाही. आम्ही आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे गेलो. आम्ही जाण्याच्या आधी सकाळीच, म्हणजे कालपासूनच हे सगळं वातावरण चांगलं होतं. महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई हॉस्पिटल असेल, शास्त्रीनगर असेल, तिथे वसंत व्हॅलीजवळ एक नवीन हॉस्पिटल सुरू झालेलं ते असेल, बाकीच्या OPD जे असेल त्या सगळ्या बंद ठेवलेल्या आहेत. या घटनेची निंदा केली, निषेध केला. बघा, हे सगळं वाईट आहे. कायदा हा लोकांसाठी असतो, डॉक्टरांसाठी तर ऑलरेडी पहिलाच शासनाचा कायदा आहे, कठोर नियम आहेत. त्याचबरोबर रुक्मिणीबाई हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्सचे सर्व डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ एक डेलिगेशन घेऊन आले होते. त्याचबरोबर IMHचे आणि त्याचबरोबर इतर युनियनचे लोक आले होते. त्यांनी मला लक्षात आणून दिलं की तिथे काल संध्याकाळी एक घटना घडली ज्याच्यामध्ये डॉक्टरांविरुद्ध आणि काही पॅरामेडिकल स्टाफ विरुद्ध मारहाण करण्यात आली. तर त्या अनुषंगाने आम्ही दखल घेतलेली आहे आणि रीतसर जे काही योग्य न्यायिक प्रक्रिया आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करूया. त्यांनी FIR करावा त्याची मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर हॉस्पिटल्समध्ये थोडा सिक्युरिटी वाढवावे
आणि इतरही गोष्टी जी यंत्रणा आहे ते थोडं आणखी बलकट करावे, त्याकरिताही KDMC प्रशासन पुढील पाऊल उचलते. सर आपण FIR करतोय त्यांच्या विरोधात? आता जे डॉक्टर्स आहेत ज्यांना मारहाण झाली आहे त्यांनी निवेदन दिलेलं आहे. तर मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की त्यांना आपण सांगून त्यांना FIR नोंदवायची असेल तर ते पोलीस स्टेशन जाऊ शकतात आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस प्रशासनाची कोऑर्डिनेट करून पुढची कारवाई करू. त्यांनी 19 तास काम बंद केलेले. सध्या जे डेलिगेशन आला होता त्यांनी काम बंद पुकारलेलं आहे. पाऊसची स्थिती असल्यामुळे आम्ही पण त्यांना विनंती केली की पुढची न्यायिक प्रक्रिया आम्ही करू, मात्र तुम्ही तुमच्या कामावर जावा अशी प्रशासनामार्फत सर्व डॉक्टर्सना पण विनंती करण्यात आलेली आहे. त्याच्यावर अभिनव गोयल आहेत. अभिनव गोयल यांच्याकडे अजूनही ते लोक सगळे थांबलेले आहेत. बघा इतकी वाईट घटना आहे. याच्यामध्ये एक महिला डॉक्टर आहे, त्या गायनोकॉलॉजिस्ट आहेत बाविस्कर मॅडम म्हणून, त्यांचा फोन हिसकवलेला आहे. फोन हिसकून तो आपटला आहे. म्हणजे इतकी धाडस. आणि दुसऱ्या ज्या लेडीज स्टाफ होत्या, त्या नर्स तिथे आहेत, त्यांच्या अंगावर देखील गेलेले. हे अत्यंत वाईट आहे. हे महाराष्ट्राला काळिमा फासणार आहे. विधान भवन चालू आहे, पण अशा पद्धतीची महानगरपालिकेचा एखादा स्टाफ असेल, वैद्यकीय क्षेत्रातला एखादा डॉक्टर असेल, त्याला मारणं हे निंदनीय आहे. आणि हे पोलीस याच्यावर ॲक्शन घेतीलच, कारण ज्या पद्धतीत ते झालं, आयुक्तांनी तसे आदेश दिलेले आहेत असं तिथे वरती आम्हाला बाईट देताना ते म्हणाले. पण एकूणच सत्तेचा जो माज आहे इथल्या लोकांना, तो कशा पद्धतीचा आहे तो तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ पुढे जाऊन शेअर करा. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.